संडे म्हटलं की बाहेर जावंसं वाटतं. मस्त मन मोकळ्या वातावरणात फिरून यावंसं वाटतं. तसंच आज रविवारसाठी आम्ही गेलो होतो बाहेर. तर वन डे ट्रिपसाठी आम्ही चाललो आहे भोर या ठिकाणी. कारण भोर हे खूप निसर्गरम्य आहे. खूपच छान असं वातावरण असतं. एकदम हिरवळ असते, डोंगर माथे असतात. तसेच कंटिन्यू इथे रिमझिम रिमझिम पाऊस चालू असतो आणि भात लावणी वगैरे ह्या दिवसामध्येच चालू असतात. चला तर मग आपण जाऊया. पुण्यामधून निघाल्यावरती संडे असल्या कारणाने खूपच गर्दी जाणवली, परंतु गर्दीतून वाट काढत आम्ही निघालो भोरकडे जाण्यासाठी. तर पुण्यातली गर्दी मागं सारून आम्ही थेट पोहोचलो कात्रजच्या बोगद्याजवळ. तर बघू शकता आतमध्ये शिरल्यावरती भयानक असं आभाळ कोसळलं की काय असं वाटायला लागलं. खूपच भीती वाटल्यासारखं वाटतं. तर भारी पण वाटत होतं. सगळ्या गाड्या एकदम शांततेत चालत होत्या. एकदम फास्टमध्ये सगळ्यांच्या गाड्यांचा आवाज फक्त भुरभुर असा आवाज येत होता. कारण सगळ्यांना लवकर बाहेर पडायचं असतं या बोगद्यातून. तर बघू शकता हा बोगदा जो आहे तो एकदम खूप दूरवर आहे. तर हा बोगदा जो आहे तो खूपच लांब आहे आणि खूपच अंधार असतो. फक्त लाईट वगैरे असतात त्या वरती असतात आणि बाकी सगळा अंधारच असतो. तर तुम्हाला दिसत असेल समोर अशा प्रकारचा पूर्ण असा गोल असा बोगदा आहे आणि या बोगद्यातून गाड्या जातात. जाण्यासाठी एक आणि दुसरा येण्यासाठी सुद्धा पलीकडच्या साईडला आहे. तर खूपच लांब असा बोगदा वाटला हा. त्यानंतर बोगद्याच्या बाहेर आल्यावरती वातावरण थोडंसं बदललं. एकदम फ्रेश वाटायला लागलं. आतमध्ये खूपच अंधार होता. तर बघू शकता बाहेरचं वातावरण. बोगद्याच्या बाहेर निघाल्यावरती एकदम फ्रेश असं वातावरण, सगळीकडे हिरवं हिरवं वाटत होतं. कारण पाऊस पण चालू होता आणि मस्त हवा सुटलेली. भोरला जाताना आपल्याला एक मोठा पॉईंट लागतो आणि तो पॉईंट खूपच छान आहे. चला तर मग तो पॉईंटसुद्धा मी तुम्हाला दाखवते. एकदम प्रसन्न करणारं हे वातावरण असतं. कारण पावसाळ्यामध्ये खूपच छान सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं असतं. भोर हा तालुका असा आहे की भोरमध्ये खूपच छान आणि निसर्गरम्य डोंगर आहे. सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि ह्या पर्वतरांगेमध्ये आपण आज जाऊयात. खूप छान असं वातावरण आहे. तुम्ही नक्की एकदा भेट देऊ शकता. वन डे ट्रिपसाठी नक्की जाऊन या, कारण खूपच छान असं आहे. त्यानंतर मस्त फक्त रोड ट्रिप आहे, जास्त काही नाही आहे, परंतु डोंगर आहेत आणि एकदम असं सह्याद्रीची पर्वतरांग आहे मेन म्हणजे. आणि आता पावसामुळे भात लावणीसुद्धा भोर तालुक्यामध्ये जास्तच असते, कारण पाऊस जास्त असतो तिकडे. चला तर मग आता आपण पोहोचलेलो आहोत भोरच्या एका पॉईंटला. तो पॉईंट म्हणजे तुम्हाला गेल्यावरती कळेलच, इथे थोड्या अंतरावर राहिलेला आहे. खूपच छान आहे आणि असं वळण घेतलेलं आहे नदीने, की म्हणजे एकदमच असं नेकलेस जो असतो, नेकलेस पॉईंट म्हणतात त्याला. आणि नेकलेस एकदम आकारसुद्धा बघू शकता तुम्ही, एकदम नेकलेसचा आलेला आहे. खूप छान असं वळण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारची नदी आहे. खूपच छान मस्त पॉईंट आहे हा. तुम्ही म्हणजे नक्की जाऊ शकता या ठिकाणी. तर अशा प्रकारे दिसते लांबूनसुद्धा आणि एकदम मस्त आहे. तेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा खूपच पाऊस होता इथे, कारण डोंगर वगैरे आजूबाजूला होते, त्यामुळे जास्तच रिमझिम चालू होती. तर सगळे ओले झालो होतो. त्यानंतर ह्या पॉईंटला थोडा वेळ थांबलो आणि लगेच निघालो आम्ही भोरकडे, कारण आम्हाला जायचं होतं एका हॉटेलमध्ये. कारण भोरमध्ये डोंगर माथ्याला एक कसं म्हणजे सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक छान असं हॉटेल, आणि त्या हॉटेलला सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या. तर भोर हे खूप सुंदरतेने नटलेलं आहे. एकदम हिरवं हिरवं आहे, डोंगर आहे चहूबाजूनी आणि खूपच छान असं वातावरण इकडचं झालेलं असतं. एकदम छान वाटते ते. लोक खूप होते कारण त्या पॉईंटला एकदम छान असा पॉईंट आहे तो. हा पॉईंट जर मध्ये असता तर कोणालाही कळालं नसतं, परंतु हा पॉईंट रोडच्या साईडलाच होता, कडेला. त्यामुळे म्हणजे हा पॉईंट ओळखीचा तरी झालेला आहे सगळ्यांच्याच. तर ते थांबलो थोडा वेळ आणि लगेच निघालो पुढच्या प्रवासाला. कारण असंच हिरवं आहे आणि छान वाटतं डोळ्यांना सुद्धा अशा प्रकारे हिरवळ बघून. तर त्यानंतर पाऊससुद्धा भरपूर झालेला होता आणि तर बघू शकता छान असं वातावरण आहे. डोंगर माथे जे आहेत ते एकदम छान असे सुंदरतेने नटलेले आहेत. आभाळ टेकलेला आहे डोंगरावरती आणि मस्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे.
व्हिडिओमार्फत तुम्ही सुद्धा घ्या हिरवळीचा आनंद, आपल्या निसर्गाचा। तर एकदम छान असं वातावरण झालेलं आहे, पाऊससुद्धा झालेला आहे आणि जे नदीचं पाणी वगैरे आहे ते एकदम चहाच्या कलरचं झालेलं आहे, चहाचा रंग आलेला आहे। एकदम छान असं गढूळ गढूळ पाणी झालेलं होतं। इकडे एक धरणसुद्धा आहे, भाटघर म्हणून धरण आहे वाटतं इकडे। तर बघूयात पुढे, कारण धरणातून पाणी अजून जास्त पाऊस झालेला नाही, त्यामुळे पाणीसुद्धा म्हणजे भरपूर आलेलं नसेल कदाचित। तर आम्ही पोहोचलो डोंगर माथा या रेस्टॉरंटच्या जवळ। तर आम्हाला अगोदर चुकीच्या रस्त्याने गेलो आम्ही एका, कारण तिथं आरो वगैरे होता तो म्हणजे बघितलाच नाही आम्ही। दुसऱ्या साईडने गेलो, पुन्हा मागं आलो आणि मग सरळ तो आरो बघितला आणि मग हॉटेलमध्ये गेलो। खूपच छान असं निसर्गाच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे हॉटेल खूपच छान आहे, डोंगर माथा म्हणून। जर कधी गेलात तर या हॉटेलला जेवण नक्की करा। नॉन व्हेज असो किंवा व्हेज असो, दोन्ही छान। आम्ही व्हेज खाल्लं होतं, खूप छान होतं। बाजरीची भाकरी तिथे म्हणजे सगळेच पदार्थ मिळतात, जसं की कोंबडी वडे वगैरे, ते सुद्धा मी पहिल्यांदाच खाल्ले होते। तर आम्ही ते ऑर्डर केले होते, खूप छान चव होती त्यांचीसुद्धा। नक्की गेला तर याच ठिकाणी जेवण करायला जा। आणि खूप छान असं जेवताने मस्त समोर निसर्ग डोळ्यांना दिसतो, एकदम छान असे ढग आलेले दिसतात, खूप भारी वातावरण आहे, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढं भारी वाटत होतं। तुम्ही नक्की एकदा वन डे ट्रिपसाठी नक्की जाऊन या भोरला, खूप मस्त असं आहे इथे। तर भात लावणी वगैरे सुद्धा चालू आहे। पावसामुळे आम्हाला जास्त थांबता आलं नाही, कारण आमचं छोटं बाळ आहे, त्यामुळे छोटं म्हणजे 1.5 वर्षाची मुलगी आहे। तर तरी पण मग पहिल्यांदाच तिची पावसाळी ट्रिप होती। तर आम्ही पोहोचलो त्या हॉटेलमध्ये। तर बघू शकता हॉटेलच्या समोर उभा राहिल्यावरती काय असा नजारा दिसत आहे समोर, एकदम मस्त सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे हॉटेल। इथली मेजवानी आणि समोरचा हा निसर्ग एकदम छान वाटतं। तर अशा प्रकारे हॉटेल आहे डोंगर माथा म्हणून। नॉनव्हेजसाठी फेमस आहे, तसं व्हेजसुद्धा अप्रतिम आहे इथलं। समोरचा परिसर हा जेवताने सुद्धा आपल्याला समोरचा हा परिसर दिसतो। रिमझिम रिमझिम पाऊस चालूच होता। त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं, अगोदर मसाला पापड मागितला होता, तो खाल्ला। त्यानंतर तिथलं व्हेज अशा प्रकारे आहे। तर बघू शकता अप्रतिम भाजी होती, ही खूपच छान होती। मिक्स व्हेज मागवली होती। तर मस्त पाऊस आहे, रिमझिम गरमागरम जेवण केलं, बाजरीची भाकरी, मस्त बेत होता इथला। नक्की एकदा भेट द्या डोंगर माथा या हॉटेलला। जेवण झाल्यावरती आम्ही थोडं फोटोशूट केलं इथे, कारण पाऊस पण खूप चालू होता। त्यानंतर निघालो घरी जाण्यासाठी। तर तिथेच हॉटेलच्या बॅक साईडलाच अशी भात शेती होती, लोक भात लावत होते इथे। थोडा वेळ थांबलो, तर बघू शकता एकदम छान असं भात लावणी इथे चालू आहे। त्यानंतर एक छोटासा धबधबा दिसला, म्हणजेच काय तर लोकांनी आपल्या शेतातलं पाणी बाहेर जाऊ नये म्हणून अशा प्रकारे दगडं रचून ठेवलेले आहेत आणि त्या दगडातनं छान असं पाणी बाहेर येत होतं। ते पाणीसुद्धा चहाच्या कलरचं झालेलं होतं। त्यानंतर थोडंसं पुढं आल्यावरती आम्हाला दिसले मोर। तर आम्ही गाडी थांबवली, कारण मुलांनासुद्धा मोर दाखवले होते। खूपच छान असे 2-3 मोर होते इथे, तर दिसत असेल तुम्हाला, मी थोडंसं झूम करून दाखवलेलं। 2-3 मोर होते, परंतु ते खूप लांब होते आमच्यापासनं। तर आम्ही रोडला होतो, एक दिसतो एक इथे चालताना। आणि हिरवं बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे। तर इकडे खूप पक्षी असतात, मोर वगैरे जास्तच असतात। तिथले एक काका मला भेटले होते, ते म्हणे म्हणजे तुम्हाला भारी वाटतं म्हणे बघायला, परंतु आमच्या शेतीचं वगैरे खूप नुकसान करतात। काही शेतीत पेरलं की लगेच त्यातले वरचे जे मोड फुटलेले असतात ना तुरे, ते लगेच खाऊन घेतात, खूप परेशान करतात। परंतु आपल्याला जे आपल्याकडं नसतं ते आपलं भारी वाटतं असतं। तर अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे। तर बघू शकता समोर डोंगर एकदम झाकाळलेला आहे, पाऊस चालू आहे डोंगरामध्ये ते समोर, आणि दिसतसुद्धा नाही, एकदम स्पष्टसुद्धा दिसत नाही आहे। त्यानंतर इथे थोडा वेळ थांबून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। इथे एक मंदिर लागलं, देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो सरळ। कंटिन्यू पाऊस चालू होता आणि पावसामध्ये अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ट्रिप नक्की कराव्यात, भारी वाटतं, एकदम फ्रेश होतं। तर कशी वाटली तुम्हाला आजची ट्रिप ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। आणि हे घर जे आहे ते मला एकदम छान वाटलं, कारण पूर्ण दगडामध्ये बांधकाम होतं।
तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आमची पावसाळी पहिलीच ट्रिप होती. तुम्ही सुद्धा एकदा या ठिकाणी जाऊन या, भोरचा निसर्ग बघून या. खूपच छान असा भोरचा हा निसर्ग आहे. एकदम अप्रतिम वाटतं इथे आल्यावरती, एकदम प्रसन्न वाटतं. आणि जास्त लांब नाही, पुण्यापासून फक्त 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर एक नदीसुद्धा लागली आहे. नदीचं पाणीसुद्धा अशा प्रकारे गढूळ झालेलं आहे. तर वन डे ट्रिपसाठी छान असा पर्याय आहे हा. एकदा नक्की भेट द्या जर गेलात कधी तिकडे तर. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तर ही आहे भात शेती तिथली. आणि थोडा वेळ थांबलो आम्ही थोडं पुढं आल्यावरती. थोडीशी भात शेती वगैरे तिथले फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले. आणि इथे थांबून आम्ही सरळ निघालो घराकडे. तर खूप पाऊस होता. घरी जाण्यासाठी आम्हाला वाजले होते 8.